तालुका राधानगरी येथे भेळचे पैसे देण्याच्या कारणातून चाकूने भोगसून जखमी केल्याप्रकरणी वडील आणि मुलगा या दोघांवर राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। वडील राहुल भोसले व मुलगा राजवीर राहुल भोसले राहणार कोल्हापूर असे संशयित आरोपींची नावे आहेत। याबाबतची फिर्याद जखमी जयसिंग कृष्णात पाटील वय वर्ष 41 राहणार कसबा ताळे तालुका राधानगरी यांनी दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी जयसिंग पाटील आणि त्याचा भाऊ उदय हे दुर्ग मारवाड येथे देवदर्शनासाठी गेले होते। दरम्यान भेळचे पैसे देण्याच्या कारणातून उदय याला भेळ विक्रेता राहुल याने मारहाण केली। यावेळी जयसिंग पाटील यांनी आपल्या भावाला का मारले असे विचारले असता भेळ विक्रेत्याचा मुलगा राजवीर याने जयसिंग पाटील यांच्या डोक्यात काठी मारली। त्यानंतर राहुल भोसले याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने पाटील यांना ठार मारण्याच्या उद्देशाने छातीत डाव्या बाजूला भोगसून जखमी केले आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश घेर्डीकर, किरण पाटील, प्रवीण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात खामकर अधिक तपास करीत आहेत। कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड।